राज्यावर 9 कोटींचं कर्ज तर 9 लाखांचं कर्ज असल्याची माहिती। राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील याची माहिती नाही, संजय राऊतांची टीका। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। शेतांना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईची मागणी। सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा, 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती। माढा तालुक्यातही पूरस्थिती, पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात। ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा। योग्य वेळ असल्यानं कर्जमाफीही जाहीर करा, रोहित पवारांची ट्विट करत मागणी। बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार, पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं। एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य, गिरीश महाजनांकडून पूरस्थितीची पाहणी। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली, तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा, वडेट्टीवारांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर, शेतांना तळ्याचं स्वरूप, घरांमध्येही पाणी शिरलं, पिकांचं मोठं नुकसान। रस्ते चांगले करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्याची तक्रार। मुंबई शहराची आज जिल्हा नियोजन समितीची बैठक, सर्वपक्षीय आमदार बैठकीला उपस्थित राहणार। निधी वाटपावरून आज महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदार भिडण्याची शक्यता।